हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत आगरी वेगळी अशी ही रेसिपी, उन्हाळा स्पेशल अशी आपली स्पेशल अशी रेसिपी असणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत खजूर मिल्कशेक. आणि खजूर मिल्कशेक बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी आपण 5 ते 6 खजुराच्या बिया घेतलेल्या आहेत, 10 ते 12 या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत, एक अक्रोड घेतलेला आहे, 1 टेबलस्पून या प्रमाणामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर या प्रमाणामध्ये आपण गाईचं दूध घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कच्चं दूध घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. तर अगदी साधी सोपी ही रेसिपी जी आहे ते आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत. तर कमीत कमी साहित्यामध्ये देखील आपली याची झटपट अशी रेसिपी जी आहे ती या ठिकाणी तयार होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, पण या ठिकाणी आपण फक्त खजूर आणि बदामाचं जे कॉम्बिनेशन आहे ते आज आपण या ठिकाणी ट्राय करणार आहोत. तर सर्वात आधी दूध जे आहे त्या ठिकाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अर्धा लिटर हे प्रमाण जे आहे ते आपण या ठिकाणी दुधाचं घेतलं होतं. दूध जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण खजूर घेतले होते, तर त्यातील बिया ज्या आहेत त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत. तर 5 ते 6 या ठिकाणी आपण खजूर बी घेतली होती, तर त्यातील अशा पद्धतीमध्ये बिया ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. गराचा भाग आणि बियाचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत. तर आपल्या फूडमध्ये आणखी कुठल्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीमध्ये एक एक करून बिया ज्या आहेत त्या ठिकाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत आणि खजूर आणि बदामाचा वापर करून या ठिकाणी अप्रतिम असं हे मिल्कशेक जे आहे त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत. तर एक एक करून बिया ज्या आहेत त्या ठिकाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये बिया ज्या आहेत त्या सेपरेट झालेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही भिजवलेले खजूर देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या खजुराच्या बिया ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण बदाम आणि अक्रोड देखील यामध्ये टाकणार आहोत. जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीमध्ये ही भरड जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अशी बारीक अशी पेस्ट जी आहे ती या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत. 1 टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण कस्टर्ड पावडर घेतली होती, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून या प्रमाणामध्ये दूध टाकायचं आहे आणि त्यातील गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून काढायच्या आहेत आणि कस्टर्ड मिल्क जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता दुधालाही छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे कस्टर्ड मिल्क जे आहे ते टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खजूर आणि बदामाची जी पेस्ट जी आपण तयार करून घेतलेली ती यामध्ये टाकायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. पाव चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपलं खजूर मिल्कशेक जे आहे ते तयार झालेलं आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये झटपट असं हे खजूर मिल्कशेक जे आहे ते आज आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. तर खजुरामध्ये कोणकोणते असे गुण असतात, गुणधर्म असतात, तर कोणते गुणधर्म असतात तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीमध्ये आपलं हे मिल्कशेक जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी फ्रीज करून देखील या ठिकाणी तुम्ही हे मिल्कशेक जे आहे ते वापरू शकता किंवा आईसचा देखील या ठिकाणी वापरू शकता किंवा असं देखील या ठिकाणी तुम्ही पिण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी वापर करू शकता. तर एक एक करून आपण हे ग्लास जे आहेत ते भरून घेणार आहोत. तर अर्धा लिटर या प्रमाणामध्ये 2 ग्लास या प्रमाणामध्ये आपलं मिल्कशेक जे आहे ते तयार झालेलं आहे. तर बघू शकता अगदी चवीला अप्रतिम असं हे मिल्कशेक जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. तर कशी वाटली ही आपली आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीमध्ये आपलं हे घरच्या घरी बनवलेलं खजूर मिल्कशेक जे आहे त्या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. तर कसा वाटला हा आजचा स्पेशल असा हा व्लॉग मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.